नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. पुणे शहरात पावसाची जोरदार बॅटिंग. धायरीमध्ये अर्ध्या तासाच्या पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप. अचानक पाऊस आल्यानं पुणेकरांची धावपळ. जरांगे पाटलांची तब्येत आणखी जास्त बिघडली. जरांगे पाटील यांना उपोषण स्थळावरून उतरताना भोवळ आली. आंदोलनाचा आजचा 7वा दिवस. मंत्री शंभूराज देसाईंचा मनोज जरांगेंना फोन. मनोज जरांगेंना उपचार घेण्याची विनंती केली. आज मनोज जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात बैठक. संभाजीराजे छत्रपती आज मनोज जरांगेंची भेट घेणार. अंतरवाली सराटीत भेट होणार. खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली जरांगेंची भेट. बजरंग सोनवणेंकडून मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. बीड जिल्ह्यात 27 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू. मराठा ओबीसी धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. तर आज जरांगेंच्या समर्थनार्थ नांदेड बंद. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाचा विरोध. आज नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेत मुंबईत महत्त्वाची बैठक. आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार. जळगावच्या जामनेरमधील पहुरपेठ गावात सुरू असलेल्या धनगर आंदोलनाला गिरीश महाजनांची भेट. आंदोलकांसोबत महाजनांची चर्चा. खेडमध्ये आधार केंद्रात काँग्रेस पदाधिकाऱ्याला अश्लील चाळे करताना पकडलं. संतप्त जमावाकडून पदाधिकाऱ्याला चोप. पदाधिकाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मलिकांना गुन्ह्यातील कागदपत्र द्या. विशेष कोर्टाचे ईडीला आदेश. गोवावाला कंपाऊंडमधील जमीन प्रकरणी ईडीला सूचना. बेकायदेशीररित्या जमीन हडपल्याचा मलिकांवर आरोप. राजस्थान उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला मान्यता मिळण्याची मागणी. संघटनेकडून आमदार संजय शिंदेंना निवेदन. मंत्री छगन भुजबळांच्या निकटवर्तीय डॉक्टर स्नेहा सोनकाटेंचा भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरावर मोर्चा. धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी मोर्चा. बीडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याचा जिल्हा रुग्णालयात धिंगाणा. जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना धक्काबुक्की. गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल. रुग्णालय प्रशासनाची कारवाईची मागणी. धाराशिवच्या कळंब शहरात ईदे मिलादच्या मिरवणुकीत गोंधळ. डीजे लावण्याच्या कारणावरून पोलीस आणि तरुणांमध्ये वाद. वादानंतर परिसरात गोंधळाची स्थिती. जमावाची पोलिसांसोबत बाचाबाची. नांदेड जिल्ह्यात भाविकांच्या बसचा अपघात. भाविकांनी भरलेल्या बसची कंटेनरला जोरदार धडक. भीषण अपघातात 20 भाविक जखमी. 4घांची प्रकृती गंभीर. हातगाडीवर लघुशंका करत फळ विक्री करण्याचा व्हिडिओ व्हायरल. डोंबिवलीतील संतापजनक प्रकार. बजरंग दल आणि संतप्त स्थानिकांनी फळ विक्रेत्याला मारहाण केली. मुंबईतील एका इमारतीच्या स्लॅबचा प्लास्टर कोसळलं. 5 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू. 3 जण जखमी. रहिवाशांना सूचना देऊनही दुर्लक्ष. शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये संघर्ष. अजित पवार गटाच्या मोहन शेवाळेंची संवाद यात्रा. विद्यमान भाजपा आमदार राजेश पाडवींच्या अडचणी वाढण्याची शक्यता. नंदुरबारच्या सातपुड्यात नवीन फळेभाज्या सेवनास सुरुवात होणार. मुलगीत हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत गावदेवीचं पूजन. नंदुरबारमध्ये आनंदाच्या शिध्याचा 44% जनतेनं लाभ घेतला. गौरी गणपती निमित्त आनंदाचा शिधा मिळणार. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1500 क्विंटल मक्याची आवक. 1500 ते 1700 रुपये दर वाढवून मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्याच्या कराडमध्ये बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा पवार गटाचा आरोप. कराड प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई करण्याची पवार गटाची मागणी. शिर्डीत अज्ञात भक्ताकडून साईचरणी 12 लाखांचे हिरे जडीत सुवर्ण मुकुट अर्पण. साई भक्तानं दान केलेल्या मुकुटाचं वजन 110 ग्रॅम 570 मिलीग्रॅम. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील 10 किलोमीटर रस्त्यावर संरक्षण जाळ्या लावण्याचं काम सुरू. घाट भागातील रस्त्यावर दरड कोसळत असल्यानं निर्णय. नवरात्रीच्या 10 दिवसात काम बंद राहणार. वर्ध्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनामध्ये दिल्ली येथील टूल्स ऑर्केस्ट्रानं वेधलं लक्ष. संगीत नाटक अकादमीच्या संकल्पनेतून ऑर्केस्ट्रामध्ये संगीताकरता वेगवेगळ्या टूल्सचा वापर. ओबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी विद्यार्थ्यांचे एकदिवसीय उपोषण. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं बघत नसल्याचा आरोप. नांदेडच्या उमरीमधील कोळसा महादेव मंदिर येथे शेतकरी जन आंदोलन संघर्ष समितीचं साखळी उपोषण. अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतीचं नुकसान भरपाई देण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी. समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. पांगरी येथील शेतकऱ्यांचं काढणीसाठी आलेलं सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान.
परभणीत पावसामुळे मळणीसाठी तयार असलेल्या सोयाबीन पिकांचं नुकसान, पावसाचा पिकाला मोठा फटका, शेतकरी हवालदिल. गोंदिया शहरातील लोहिया वॉर्ड भागात शेअर मार्केटच्या नावावर 16 लाखांची फसवणूक, 3 महिन्यांमध्ये 3 पट नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत गंडा, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या सातपूरमध्ये गावगुंडांची दहशत, सद्गुरू नगरात 12 गावगुंडांनी कोयते नाचवत काठी अपार्टमेंट या इमारत आणि परिसरात 10 घरांच्या काचा फोडल्या, तोडफोडीचा सीसीटीव्ही समोर. धाराशिव जिल्ह्यात नोकरीचा आमिष दाखवत 30 वर्षीय महिलेवर चौघांकडून अत्याचार, विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. मुंबईत आज हायकोर्टाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन, मोदी आणि सरन्यायाधीशांच्या भेटीनंतर शिंदे आणि सरन्यायाधीश एकत्र येणार. राज ठाकरेंनी पक्षाचे नेते आणि सरचिटणीसांची बैठक बोलावली, मुंबईत शिवतीर्थ निवासस्थानी आज सकाळी बैठक होणार. दरम्यान राज ठाकरे जिथून आदेश देतील तिथून निवडणूक लढवणार, अमित ठाकरे यांची भूमिका. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज नाशिक जिल्ह्यात येणार, जयंत पाटील, अमोल कोल्हेंची उपस्थिती असणार. अजितदादा गटाच्या ताब्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा, मतदारसंघात आमचीच अधिक ताकद, शहराध्यक्ष नाना भानगिरेंचा दावा, तर वडगाव शेरीत सध्या सुनील टिंगरे विद्यमान आमदार. भोसरी आणि चिंचवड मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंकडून बैठक घेत दावा, भोसरी आणि चिंचवड मतदारसंघ सध्या भाजपकडे. एसटी महामंडळाचं पद स्वीकारण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणार, महामंडळ मिळावं ही आमची मागणी नव्हती, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. पक्ष शिस्तीने चालतो, पक्षविरोधी काम करणाऱ्यांना खपवून घेणार नाही, तसंच मोहोळमधील पक्षविरोधी कारवाई सुद्धा सहन केली जाणार नाही, सुनील तटकर यांचा इशारा. अजित पवारांनी सुरेश बिराजदार यांना आमदार करण्याचा शब्द दिलेला व्हिडिओ व्हायरल, सुरेश बिराजदार यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार करा, धाराशिवमधील अजित पवार गटाची मागणी. महाविकास आघाडीचं सरकार आणून पवार साहेबांना वाढदिवसाचं गिफ्ट देऊ, शरद पवारांचं वय 85, त्यामुळे 85 आमदार निवडून आणू, रोहित पवारांचं वक्तव्य. 5 कोटींचा निधी जाहीर, पण त्यातील 2 कोटी अजूनही मिळाले नाहीत, अजित पवारांनी रयत शिक्षण संस्थेला दिलेल्या निधीवर शरद पवारांचा टोला. 18 जागांची यादी तयार, त्यापैकी 10 ते 12 जागा द्याव्या, तर सत्ता आल्यास 1 ते 2 मंत्रिपद तसेच 2 महामंडळाचं चेअरमन पद द्यावं, रामदास आठवलेंची महायुतीकडे मागणी. सत्ता कुणाची आली तरी रामदास आठवले मंत्रिपद पक्क, पुढच्या वेळी आमची गॅरंटी नाही, पण आठवलेंची गॅरंटी पक्की, नितीन गडकरीची रामदास आठवलेंना खोपरखळी. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या 2 आमदारांमध्ये मतभेद, कांदिवली पूर्वेत भाजपा आमदार अतुल भातखळकरांचे शिंदे गटाचे आमदार सुरेण विरोधात आंदोलन. वंचित बहुजन आघाडीकडून धुळे शहरातील सगमा चौकात निर्धार सभा, येणाऱ्या काळात धुळे विधानसभा जिंकणार, वंचितच्या नेत्यांचा दावा. एकीकडे महाविकास आघाडी चालेल, पण भाजप चालणार नाही, धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शहा यांची स्पष्ट भूमिका, तर एमआयएमकडूनच निवडणूक लढणार, शहांचा निर्धार. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पांचं काम सुरू करण्याचं नियोजन, 45,000 कोटींच्या प्रकल्पांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी हालचाली.